गुड इव्हनिंग स्टुडंट. आज आपण अत्यंत महत्त्वाच्या विषयावर शॉर्टकटमध्ये चर्चा करणार आहोत. तो विषय म्हणजे नोट्स काढण्याचे 10 गोल्डन रूल. म्हणजे नोट्स कशा काढायला पाहिजे स्पर्धा परीक्षा करत असताना, किंवा एमपीएससी यूपीएससी असेल, स्टाफ सिलेक्शन असेल, किंवा एखादी विद्यापीठाची परीक्षा असेल, तर त्यावेळेस नोट्स कशा असाव्या या संदर्भात बऱ्याच विद्यार्थ्यांना कन्फ्युजन असते. बऱ्याच विद्यार्थ्याचे डाऊट असतात की नोट्स काढावे का काढावी किंवा न काढावी. तर त्याच्यामध्ये म्हणजे ह्याच्यामध्ये काही असा युनिफॉर्म रूल नाही, कारण की नोट्सबद्दल बऱ्याच लोकांचे वेगवेगळे मत आहेत आणि असायला सुद्धा पाहिजे. तर ज्याला वाटते की बाबा आपण काढाव्या किंवा काही याच्यात आपलं फायद्याचं आहे, तर त्या विद्यार्थ्यांनी हे बघावं. कारण की बरं, काही लोक म्हणत असते की नोट्स काढायलाच नाही पाहिजे. म्हणजे ते त्यांचे स्वतःचे विचार आहेत आणि ते त्यांच्या बरोबर ते बरोबर असू शकतात. म्हणजे असं काही नाही की नोट्स काढायलाच पाहिजे किंवा काढाव्या न काढाव्या हा आपापला एक वैयक्तिक विषय आहे. जर आपल्याला काढायचे असतील तर साधारणपणे 10 मी गोल्डन रूल लिहिले. की पहिला त्याच्यामधला रूल असा आहे की पहिल्या 2 रीडिंगमध्ये इथं बघा, पहिल्या 2 रीडिंगमध्ये नोट्स काढू नये. आता तुम्ही म्हणसाल, "सर कशामुळे 2 रीडिंगमध्ये नोट्स काढू नये?" तर कारण की पहिल्या 2 रीडिंग करत असताना आपल्याला पहिले तो विषय व्यवस्थित समजून घ्यावा लागतो. मग व्यवस्थित विषय समजल्यानंतरच आपण नोट्स काढायला सुरुवात करायची असते. कारण की काय होते, जर तुम्ही सुरुवातीपासून नोट्स काढायला जर लागले, तर तुम्हाला कळणारच नाही की कोणतं महत्त्वाचं आहे, कोणतं कामाचं आहे, कोणतं बिनकामाचं आहे. ह्या गोष्टी आपल्याला कळत नाही. विषयसुद्धा व्यवस्थित आकलन किंवा अंडरस्टँड झालेला नसते. त्याच्यामुळे पहिल्या 2 रीडिंगमध्ये शक्यतो नोट्स काढायची नाही. तिसऱ्या रीडिंगमध्ये नोट्स काढायला सुरुवात करायची. पहिला रूल. दुसरा रूल असा आहे की नोट्स हा मायक्रो नोट्स असाव्या. म्हणजे नोट्स एकदम शॉर्टकटमध्ये किंवा जास्त फापट. त्याचा तिसरा पॉइंट मी लिहिलाच आहे. म्हणजे नोट्स हा मायक्रो नोट्स असाव्या, म्हणजे त्या मोठ्या नसाव्यात साधारण. तिसरा गोल्डन रूल आहे की नोट्स म्हणजे फापट पसारा नसावा. नाहीतर नोट्स म्हणजेच दुसरे पुस्तक तयार होते. म्हणजे नोट्सचा उद्देशच संपते ना, नुसता फापट पसारा. त्यात कामाचं, बिनकामाचं सगळंच लिहिलेलं. म्हणजे नोट्सचा फायदाच नाही ना. त्याचं जर दुसरं पुस्तक होत असेल तर त्याला नोट्स म्हणता येणार नाही. म्हणजे तो फापट पसारा नसावा, नाहीतर तेच दुसरं पुस्तक तयार होईल. चौथा गोल्डन रूल आहे नोट्समध्ये कीवर्ड, फॅक्च्युअल डेटा. म्हणजेच एखादी योजना कधी सुरू झाली, सदस्य संख्या किती आहेत एखाद्या समितीमध्ये, किंवा एखाद्या घटनेची तारीख, एखादं महत्त्वाचं वर्ष असेल, एखाद्या घटनेची तारीख असेल. म्हणजे त्याच गोष्टी असाव्या. नोट्समध्ये बघा कन्सेप्ट असू नये, किंवा ज्याला आपण संकल्पना म्हणतो. संकल्पना ह्या डोक्यात स्पष्ट असाव्या, त्या नोट्समध्ये नसाव्या. नोट्समध्ये काय सांगितलं मी? कीवर्ड असतील, फॅक्च्युअल डेटा असतील, महत्त्वाचं वर्ष असेल, एखादी महत्त्वाची तारीख असेल, याच गोष्टी नोट्समध्ये असाव्या. कन्सेप्ट नोट्समध्ये नसावेत. नंतर 5वा गोल्डन रूल, नोट्स शक्यतो ज्या गोष्टी आपल्याला आठवत नाहीत, बघा कीवर्ड कोणता की ज्या गोष्टी आठवत नाहीत, त्या गोष्टीसाठी काढा. म्हणजे जे आपल्याला बाबा एक्झाममध्ये असं वाटतं की आता हे आठवणार नाही, तर मग त्याच गोष्टी ज्या आपल्याला लक्षात राहतात त्यासाठी नोट्स काढून उगाच त्याची लेंथ वाढवण्यात काही मतलब असते का? तर नाही. म्हणजे ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, पण आपल्याला आठवत नाहीत, तर त्या गोष्टी आपल्याला नोट्समध्ये असणं हे एक्सपेक्टेड आहे. नोट्स काढताना कलर पेन वेगवेगळ्या रंगाचे वापरा. रंगीबेरंगी नोट्स व्हिज्युअली अधिक प्रभावी ठरतात आणि अभ्यासाचा कंटाळा येत नाही. म्हणजे काय होते, बऱ्याचदा मुलं काय करतात, एक तर ब्लू पेन वापरला, पूर्ण टायटल आहे ब्ल्यू, नंतर त्याचे की पॉइंट सुद्धा ब्ल्यू. तर असं करू नका, कारण की ते दिसायला एवढं म्हणजे जर वेगवेगळे कलरचे पेन वापरले तेवढंच आपल्याला इंटरेस्टिंग वाटते आणि ते बोर होत नाही, त्याच्यामागे उद्देश. त्याच्यामुळे शक्यतो वेगवेगळ्या कलरचे, म्हणजे काही हिरवा पेन, पिवळा, रेड, टायटलला वेगळा असं करत. कारण की काय होतं की आपल्याला व्यवस्थित दिसलं तर तेवढंच जरा मजा वाटते वाचा, नाहीतर अदरवाईज ते फार बोर होणार. म्हणजे 5 रूल झाले आपले. आता 6वा रूल थोडंसं क्लिअर करतो याला. हां, 6वा रूल. नोट्समध्ये मॅप, टेबल, माइंड मॅप, ट्रिक्स, ग्राफिकल मेथड किंवा ट्री डायग्राम, चार्ट्स यांचा वापर करावा. म्हणजे ट्री डायग्राम सुद्धा येऊ शकतात त्याच्यामध्ये. वापर करावा. वाचलेला मजकूर, मजकूर म्हणजे टेक्स्ट म्हणतो आपण. टेक्स्ट म्हणतो ज्याला आपण. लवकर विसरू शकतो, पण नकाशा, तक्ता मेंदूत कायमस्वरूपी राहतो. कारण की हे व्हिज्युअल गोष्टी आहेत. म्हणजे मॅप असेल, टेबल असेल, माइंड मॅप असेल, एखादी ट्रिक्स असेल, ग्राफिकल मेथड असेल, ट्री डायग्राम असेल, चार्ट असेल. तर ह्या कसं टेक्स्टपेक्षा व्हिज्युअलाइज गोष्टी आहेत ना, तर ह्या सहज आपल्या टेक्स्ट लवकर विसरतो माणूस, पण जे ग्राफिकल मेथड आहेत किंवा जे काही सहज व्हिज्युअलायझेशन होते आपल्याला, त्या गोष्टी आपण विसरत नाही. त्याच्यामुळे शक्यतो नोट्समध्ये त्याचा जास्त वापर करण्यात यावा.
नंतर 7वा गोल्डन रूल आहे, नोट्स काढताना प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचा रेफरन्स घ्यावा. सगळ्यात महत्त्वाचा जो रूल आहे. आता हे रेफरन्स का घ्यावा? कारण की काय होते, की तोपर्यंत आपल्याला महत्त्वाचं काय, बिनमहत्त्वाचं काय ह्या गोष्टी कळत नाही. म्हणजे स्पर्धा परीक्षा करीत असताना प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर हा रिअल आपला जे अथॉराइज्ड सोर्स असतो ना, तर कोणी क्लासवाला हे सांगेल, मी एक सांगेल, एखादा मित्र दुसरा सांगेल. पण अथॉराइज्ड आपल्याजवळ सोर्स म्हणजे इम्पोर्टंट गोष्टीचा कोणता असतो? तर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर. म्हणजे त्याच्यामुळे नोट्स काढताना प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचा रेफरन्स घ्यावा. त्याच्यातूनच आपल्याला कळते, की बाबा हे महत्त्वाचं आहे, हे बिना महत्त्वाचं आहे. नाहीतर काय होते, की नोट्समध्ये अनवॉन्टेड जर गोष्टीचीच भरती झाली, तर ते नोट्स काहीच कामाच्या राहणार नाही. नुसतं वाचून उपयोग होणार नाही. म्हणजे ते येणारच नाही ना एक्झाममध्ये. तर त्याच्यामुळे नोट्स काढताना प्रिव्हियस इयर क्वेशनचा वापर किंवा रेफरन्स घ्यावा. कारण की काय होते, की त्यांना आपल्याला सध्या महत्त्वाचं काय, भविष्यात महत्त्वाचं काय असू शकते, ह्या गोष्टी आपल्याला क्लिअर होतात. म्हणजे क्वेशन पेपर रेफर केलेलाच करंटची तर आयडिया येतेच. म्हणजे बाबा या पुस्तकात पण आता नवीन प्रश्न काय येणार परीक्षेत हे सुद्धा प्रिव्हियस इयर क्वेशन पेपर पाहिल्यावरच क्लिअर होते. म्हणजे बऱ्याचदा स्पर्धा परीक्षेत रिपीट होत नाहीत. म्हणजे नवीन प्रश्न येतात ना, पण जेव्हा आपण प्रिव्हियस इयर क्वेशन पेपरचं व्यवस्थित एनालिसिस करतो ना, तेव्हा लगेच आपल्या बऱ्यापैकी गोष्टी लक्षात येतात, की आता आयोग किंवा कमिशन या गोष्टीवर क्वेशन विचारू शकतो. म्हणजे त्याच्यामुळे आपल्याला नोट्समध्ये त्या गोष्टी इन्क्लूड करता येतात. नंतर नोट्स 8वा गोल्डन रूल नोट्स स्वतःच्या असाव्या. दुसऱ्याच्या नोट्सने फायदा होत नाही. म्हणजे काय असतं, की नोट्स स्वतःच्या असाव्या. दुसऱ्याच्या कोणाच्या रेडीमेड नोट्स आपल्याला समजत नाहीत. स्पर्धा परीक्षेत तर अजिबात समजत नाही. त्याच्यामुळे कोणाच्या नोट्स आणल्या आणि वाचल्या आणि स्पर्धा परीक्षा क्रॅक होईल तसं होत नसते. त्याच्यामुळे शक्यतो नोट्स स्वतःच काढाव्या. नंतर 9वा गोल्डन रूल, एका विषयाच्या नोट्स या 100 पेजपेक्षा जास्त असू नये. कारण त्या एक्झामच्या अगोदर रिवाईज होऊ शकत नाहीत. बघा आता, एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सी जर म्हटलं तर 8-10 विषय असतात. तर त्याच्यामुळे काय झालं, की मी काय लिहिलं, की 100 पेजपेक्षा जास्त असू नये. म्हणजे पूर्ण सिलेबसचं जे काही मटेरियल असेल ते 8 विषय जर धरले तर 800 पानातनी सगळ्या नोट्स संपतील. म्हणजे जर आपण एक्झामच्या 4 दिवस अगोदर 800 पेज सहज रिवाईज करू शकतो. त्याच्यामुळे एका विषयाची शक्यतो 100 पेक्षा पेज जास्त असू नये. जर आपण 7 ते 8 विषय जर कन्सिडर केले, तर 800 पानं आपण पहिले 3-4 दिवस सहज रिवाईज करू शकतो. म्हणजे त्या आवाक्यात येऊ शकतात. नंतर 10वा गोल्डन रूल, नोट्समध्ये पुस्तकी भाषा असू नये. हे सगळ्यात महत्त्वाचं. ती तुमची स्वतःची भाषा असावी. तुमच्या नोट्समध्ये स्वतःचे शॉर्टकट कोडी किंवा अगदी स्वतःला समजतील असे विनोद, जोक्स असू शकतात, जे दुसऱ्याला समजणार नाहीत, पण तुम्हाला परीक्षेत आठवतील. शेवटी अल्टिमेट पर्पज काय आपल्याला, की ते परीक्षेत आठवणं. एखादा अभ्यास केला किंवा एखादी गोष्ट वाचली, तर त्या एक्झाम हॉलमध्ये, त्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये, त्या एक्झाम हॉलमध्ये आपल्याला ती आठवणं. त्याच्यामुळे त्या नोट्समध्ये जोक्स असू द्या, काही कॉमेडी असू द्या, गाणे असू द्या, मित्राची नावं असू द्या, काही ट्रिक्स असू द्या, काहीही असू द्या, फक्त पुस्तकी भाषा वापरायची नाही. पुस्तकी भाषा वापरली तर तुम्हाला त्या नोट्स आठवतील नाही. होप करतो की समजलं असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू.